नमस्कार. सन 2024 हे फलटण तालुक्यातील अनेक महत्त्वाच्या घटनांचे वर्ष राहिले आहे, ज्यामुळे तालुक्याचे राजकीय, सामाजिक आणि आर्थिक वातावरणात महत्त्वपूर्ण बदल झाले आहेत. आज आपण पाहूयात नक्की काय बदल झाले आहेत ते. फलटण कोरेगाव विधानसभा मतदारसंघातील निवडणुकांनी सर्वांचे लक्ष वेधले. या निवडणुकीत हॅट्रिक आमदार दीपक चव्हाण यांचा पराभव करत सचिन पाटील यांनी तब्बल 18,000 मतांची आघाडी घेत विजय मिळवला. दिनांक 23 नोव्हेंबर 2024 रोजी घोषित झालेल्या निकालाने फलटणमधील राजकीय समीकरणे पूर्णपणे बदलली. अजित पवारांच्या राष्ट्रवादीकडून दीपक चव्हाण यांना उमेदवारी घोषित करण्यात आली होती. ती नाकारत शरद पवारांच्या राष्ट्रवादीकडून उमेदवारी घेतली व पराभूत झाले. माढा लोकसभा मतदारसंघात शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे धैर्यशील मोहिते पाटील यांनी फलटणचे सुपुत्र भारतीय जनता पार्टीचे नेते रणजित सिंह नाईक निंबाळकर यांचा पराभव केला. दिनांक 4 जून 2024 रोजी पार पडलेल्या मतमोजणीत धैर्यशील मोहिते पाटील यांना तब्बल 1 लाखांहून अधिक मताधिक्य मिळाले होते. फलटण तालुक्यात सामाजिक आणि शैक्षणिक क्षेत्रातही अनेक महत्त्वपूर्ण घटना घडल्या. दिनांक 14 मे 2024 रोजी प्रसिद्ध नेत्रतज्ञ डॉक्टर तात्याराव लहाणे यांना श्रीमंत मालोजीराजे व श्रीमंत शिवाजीराजे स्मृती महोत्सवात श्रीमंत मालोजीराजे स्मृती पुरस्कार 2023-2024 देण्यात आला. हा पुरस्कार महाराष्ट्र विधान परिषदेचे माजी सभापती तथा विद्यमान आमदार श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर यांच्या हस्ते देण्यात आला. महाराष्ट्र शासनाच्या सामाजिक न्याय विभागामार्फत दिला जाणारा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर समाजभूषण पुरस्कार 2023 मुंबईत जमशेदजी भाभा सभागृहात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते श्रीराम एज्युकेशन सोसायटी फलटणचे ऑनररी जनरल सेक्रेटरी डॉक्टर सचिन सूर्यवंशी बेडके आणि संस्थेच्या नियामक मंडळाच्या सदस्या सौ ज्योतिताई सचिन सूर्यवंशी बेडके यांना 12 मार्च 2024 रोजी प्रदान करण्यात आला. यासोबतच सामाजिक कार्यात अग्रेसर असणारे कृष्णांत उर्फ दादासाहेब चोरमले यांना सुद्धा समाजभूषण पुरस्कार प्राप्त झाला होता. दादासाहेब चोरमले यांनी माजी नगरसेविका सौ वैशाली चोरमले यांच्या समवेत पुरस्कार स्वीकारला होता. फलटण तालुक्यात प्रशासकीय क्षेत्रातही महत्त्वपूर्ण प्रगती झाली. मार्च 2024 मध्ये फलटण नगर परिषदेच्या मुख्याधिकारी पदाचा निखिल मोरे यांनी कार्यभार स्वीकारला. निखिल मोरे हे मूळ इंदापूर तालुक्यातील असून त्यांचे शिक्षण सांगली येथे झाले आहे. सन 2019 साली महाराष्ट्र शासनाच्या सेवेमध्ये रुजू झाले आहेत. त्यांनी यापूर्वी कोल्हापूर व सोलापूर महानगरपालिकेत आपली सेवा बजावली आहे. सप्टेंबर 2024 पासून फलटण व मान तालुक्यातील नवीन वाहनांसाठी MH53 ही वाहन मालिका कार्यान्वित झाली. या माध्यमातून MH53 ही नवीन ओळख फलटणला प्राप्त झाली आहे. फलटण येथे परिवहन कार्यालयाच्या उपप्रादेशिक कार्यालयाचा शुभारंभ 15 मार्च 2024 रोजी करण्यात आला. तत्कालीन खासदार रणजित सिंह नाईक निंबाळकर, तत्कालीन आमदार जयकुमार गोरे यांच्या हस्ते संपन्न झाला. लोकनेते माजी खासदार स्वर्गीय हिंदूराव नाईक निंबाळकर यांचे स्वप्न असलेला फलटण ते बारामती रेल्वे प्रकल्पाचे भूमिपूजन 12 मार्च 2000 रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या ऑनलाईन स्वरूपात संपन्न झाले. यावेळी फलटण रेल्वे स्थानकावर मोठा समारंभ सुद्धा संपन्न झाला होता. या प्रसंगी माजी खासदार रणजित सिंह नाईक निंबाळकर यांनी वडिलांचे स्वप्नपूर्ती करत असल्याचे भाषण करत असताना त्यांना अश्रू अनावर झाले होते. यासोबतच माजी खासदार रणजित सिंह नाईक निंबाळकर यांनी फलटणच्या पत्रकारांच्या समवेत मागणी म्हणजेच फलटण रेल्वे स्थानकाचा अमृत भारत योजनेत सुद्धा समावेश करण्यात आला आहे. याबाबत तत्कालीन रेल्वे मंत्री अश्विन वैष्णव यांच्याकडे समक्ष मागणी करताच मंजुरी दिली होती. नीरा देवधर प्रकल्पाच्या कालव्याच्या भूमिपूजन समारंभासाठी तत्कालीन उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते फलटण तालुक्यातील काळज येथे भूमिपूजन समारंभ संपन्न झाला होता. त्यानंतर फलटण येथील यशवंतराव चव्हाण विद्यालयाच्या प्रांगणात भव्य दिव्य जाहीर सभा संपन्न झाली होती. याचवेळी देवेंद्र फडणवीस यांनी फलटण येथील श्रीराम मंदिरात जात प्रभू श्रीरामाचे मनोभावे दर्शन घेतले होते. फलटण येथे दिनांक 4 फेब्रुवारी 2024 रोजी जिल्हा व अतिरिक्त सत्र न्यायालयाचा शुभारंभ करण्यात आला होता. मुंबई उच्च न्यायालयातील न्यायमूर्ती प्रकाश नाईक, प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश विनायक जोशी, फलटणचे अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायाधीश प्रवीण विमलनाथ चतुर आदी मान्यवर उपस्थित होते.
ज्येष्ठ नेते तथा शिरोळ पंचायत समितीचे माजी सभापती श्रीमंत बंटीराजे खर्डेकर निंबाळकर यांचे दिनांक 12 ऑक्टोबर 2024 रोजी पुणे येथे उपचाराच्या दरम्यान निधन झाले होते. त्यानंतर दुसऱ्या दिवशी 13 ऑक्टोबर रोजी फरांदवाडी येथे श्री साईराज उद्योग समूह येथे त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी तत्कालीन आमदार श्रीमंत छत्रपती शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्यासह फलटण तालुक्यातील सर्वपक्षीय पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते व शरदचंद्र पवार यांचे खंदे समर्थक सुभाषराव शिंदे 13 मार्च 2000 रोजी दुःखद निधन झाले. त्यांच्या निधनानंतर शरद पवार, सुप्रिया सुळे, अजितदादा पवार यांच्यासह अनेक दिग्गज नेते मंडळांनी शिंदे कुटुंबियांची सांत्वनपर भेट घेऊन सुभाषराव शिंदेंना आदरांजली अर्पण केली. शेकडो वर्षांची मागणी असलेले अयोध्या येथील दिनांक 22 जानेवारी 2000 रोजी उभारणी झाली व प्रभू श्रीराम यांची प्राणप्रतिष्ठा करण्यात आली. या सोहळ्याच्या अनुषंगाने फलटण तालुक्यात ठिकठिकाणी उत्सव साजरा करण्यात आला. फलटण येथे श्रीराम मंदिरात मोठा उत्सव साजरा करण्यात आला. या उत्सवास विधान परिषदेचे माजी सभापती तथा विद्यमान आमदार श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर यांची प्रमुख उपस्थिती होती. यावेळी साध्वी श्रीमंत सुगुणामाता आईसाहेब यांनी स्थापन केलेल्या प्रभू श्रीराम मंदिर शिखर जीर्णोद्धार प्रक्रिया सुरू करण्यात आली. बैलगाडा क्षेत्रामध्ये अल्पावधीतच लोकप्रिय ठरलेले रणजित निंबाळकर सर यांचा निंबूत येथे गौतम काकडे यांनी निर्घृण खून केला असल्याची घटना सुद्धा याच वर्षात घडली आहे. या घटनेचे पडसाद हे सातारा जिल्हा नव्हे तर संपूर्ण राज्यामध्ये बघायला मिळाले. तर सरलेले 2024 या वर्षात अशा अनेक घडामोडी घडून गेल्या आहेत. तरी तुम्हाला नक्की कोणती घटना लक्षात आहे हे आम्हाला कमेंट करून सांगायला विसरू नका. आणि अशाच नवनवीन माहिती जाणून घेण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईबही करायला विसरू नका. धन्यवाद.